महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए बाके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज आपको मनाऊं,
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि कर्पूरगौरेण मनोहरे कि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा कि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कि कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाणोरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे कि तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कि ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनूजवनकृशाणं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि कि श्रीमद्भागवतोऽख्यो य प्रत्यक्ष कृष्णाय बहि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्तरथं भवसागरे पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सूरभूप। आइए कथा में प्रवेश करने से पूर्व जरा मन और वाणी को पवित्र करने के लिए बैठे स्थानों पर ताली सेवा देते हुए भावगंगा में गोते लगाते हुए वाणी से राधा माधव के नाम का आश्रय लेते हुए थोड़ा सा भगवान नाम संकीर्तन से आवाज आइए थोड़ा भजन करते जरा ताली सेवा देते देते। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। गाइए सभी भक्तगण। राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण
बोल राधे बोल राधे बोल राधे 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 बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल श्री राधे जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण बोले वृंदावन बिहारी लाल की जय श्यामा श्याम की जय लाडली लाल की जय युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महारानी की जय गोपो के इकबाल की जय 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 श्री राधे श्याम बस बाकी आवाज अभी कम कर दो कि नमः कुंज बिहारण्य कि नमः कुंज बिहारण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास कि भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नौषध विघ्न अनेक कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। आइए बड़े भाव से प्रेम से सभी भक्तगण मिलकर जरा दोनों हाथ उठा करके भगवान के नाम की जय जयकारा करेंगे। सबके मुख से जय जयकार की आवाज आनी चाहिए। बोलिए माखन चोर भगवान की वृंदावन बिहारी लाल की वृंदावन धाम की श्रीमद् भागवत महापुराण की जय पुरुषोत्तम भगवान की नर्मदेश्वर महादेव की जय हनुमान जी महाराज की जय सिद्धि विनायक गणपति भगवान की जय सदगुरुदेव भगवान की जय अपने अपने माता पिता की जय आज के आनंद की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती भगवान की गुरु चरित्र ग्रंथराज भगवान की जय गानगापुर धाम की जय अमर जह संगम की जय कि पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सद्गुरु श्री दत्ता बुआ डोळे महाराज की जय। सद्गुरु सांखरे महाराज की जय। पूज्य गुरुदेव मुरारी बापू जी की जय। श्री राधे। ओम नमः शिवाय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तडिद्विक विनिंदक पीतांबरधारी ललित ललाम लॉमली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयं पूर्ण सत्ता अनामिक सत्ता व्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता विरल सत्ता सर्गस्त्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक सीता हृदय विहंगम विश्व अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रणनीति मृच्छेदक भगवान राधा माधव राधा गोविंद बाके बिहारी कुंज बिहारी पुरुषोत्तम भगवान की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से हम सभी बड़ भाग्य है। ये हमारा सबका परम सौभाग्य है। ये जो हम करने जा रहे हैं भव्य दिव्य अनुष्ठान, ये कोई तय नहीं था, लेकिन भगवान की अनुकंपा हुई, विशेष कृपा भगवान की हुई। तो अभी ये वृंदावन का रस 3 दिन के लिए यहाँ पर बरसने वाला है और इसके जिम्मेवार आप सभी हो। बिकॉज रिस्पॉन्सिबिलिटी इज ए टेकन नॉट ए गिवन। जिम्मेवारी ये स्वीकारी जाती है, दी नहीं जाती। तो इस जिम्मेवारी को आपने N9 वाले लोगों ने उठाया और उस माध्यम से ये कथा 3 दिनों के लिए मात्र चल करके इस N9L सेक्टर सिडको छत्रपति संभाजीनगर में भगवान महारुद्र हनुमान जी के मंदिर के प्रांगण में आज से लेकर के आने वाले 3 दिनों तक संपन्न होने वाली है। आज से लेकर 3 दिनों तक यहाँ पर निरंतर प्रवाहित होने वाली पुरुषोत्तम कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान सरोवर, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का सस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी धर्म प्रेमी चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर गोते लगाने के लिए, तैरने के लिए उपस्थित हुआ है। जो कथा प्रेमी मुझे बड़े ही इस कथा के लिए अप्लावित हुए दिखाई दे रहे हैं, वह सभी वेदध्यन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध, सबको राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी। आवाज आ रही मेरे सब ठीक से? प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल। काल मला देशपांडे साहेबांनी सांगितलं, आपल्या N9च्या सगळ्या माता बहिणींची तयारी चालली होती की 2 वर्ष आपण काय खूप लक्ष्मी जमा करू आणि मग मला बोलवू। त्याची गरजच पडली नाही। त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकरता दिव्य आणि भव्य आहात, परंतु तुमच्यामधले एक व्यक्ती असे आहेत, घनश्यामजी देशपांडे, हे आमच्या वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्या संयोजन समितीमध्ये आमचे काका, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू धर्म प्रचारक श्री विलास कुलकर्णी काका यांच्या नेतृत्वामध्ये ते आमच्या संयोजन समितीमध्ये आले। आणि जेव्हा जेव्हा आम्ही कथेचे आयोजन करत असतो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या टीमला घेऊन येऊन कथा ऐकायला आणण्याची सेवा, जारच्या पाण्याची सेवा, प्रसादाची सेवा, तो हमने तभी ही जान लिया कि ये आदमी बहुत काम के है। तो इनको हमारे काका जी ने, हमारी माता जी ने, मैं तो आशीर्वाद नहीं दे सकता, खैर मैं उम्र में बहुत कम हूँ, लेकिन महाराष्ट्र में हमारी कथा करना भी लोगों को बहुत ये जाता है। तो ये पुरुषोत्तम का वैसे तो देखा जाए तो कल 7 तारीख से 14 तारीख लेकर यह कथा पन्नालाल नगर में संपन्न होने वाली थी। बहुत आपने तो देखा है सप्तपदी में भव्य दिव्य तौर से होने वाली थी, लेकिन जिस पन्नालाल नगर में यह श्रीमद् भागवत कथा कल से शुरू होने वाली थी 4 से 7 इस समय में, जिस जगह पर होने वाली थी वहाँ पर रोड की खुदाई का काम शुरू हो गया, ड्रेनेज का काम शुरू हो गया, तो हो नहीं पा रहा था। अब वो श्रावण मास में होगी। कुछ उपकार थे आपके महादेव के, बजरंग बली के, तो फिर भगवान की कृपा से आप सभी भक्तों से रूबरू होने के लिए और जितने भी चर्चा
गायक 101 है, आप सभी श्रेष्ठ हैं, मैं कोई इतना बड़ा गायक नहीं हूँ, वैसे तो हम टूटा फूटा गाते हैं, लेकिन लोग कहते हैं महाराज जी आपकी कथा बड़ी सुंदर लगती है। मैंने कहा क्यों प्यारे? तो कहा महाराज जी आप कथा बोलते भी बहुत बढ़िया हो और गाते भी बहुत अच्छा हो। तो मैंने कहा नहीं प्यारे, हम बहुत अच्छा बोलते हैं, हम बहुत अच्छा गाते हैं, इसलिए भगवान की कथा प्यारी नहीं लगती। तो ये भगवान की कथा है और भगवान की कथा होने की वजह से ये बहुत मीठी और प्यारी लगती है। यही गाना यदि तमाशे में गाते तो बहुत गलत लगता है। ये भगवान का गा रहे हैं इसलिए बहुत अच्छा लगता है, मन को जचता भी है। किसी शायर ने शेर में लिखा भी, गाते हैं जगह जगह जर्रे जर्रे पे साज है, गाते हैं जगह जगह जर्रे जर्रे पे साज है, पहुँचे जो उस भगवान कृष्ण के कानों तक वही तो सच्चा आवाज़ है प्यारे, और वही तो सच्चा गायन है। ज़्यादा भजन नहीं करने वाले, 1 ही घंटा की कथा शेष बची है, लेकिन मेरे पूज्य गुरुदेव के पुत्र गाया करते हैं। अभी बीच में बजाना मत, जब बजाना है बस ये म्यूजिक ही बजाना, जब हमको ताल लगेगा तब मैं बता दूंगा। पूज्य गुरुदेव के पुत्र गाया करते हैं, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं हे राधा राधा। ये मन बड़ा चंचल है, कैसे मैं इसे समझाऊं, क्यों जितना मैं इसे समझाऊं, जितना मैं इसे समझाऊं, उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की श्याम, तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मैं मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की। बोलिए राधा रानी की। ही पुरुषोत्तम मासाची कथा आत्ताच आम्ही 17 मे ते 21 मे ज्या दिवशी धोंड्याचा महिना लागला त्याच दिवशी तिरुपती बालाजी भगवान, ज्यामध्ये पद्मावती मातेसोबत त्यांच्या विवाहाची दिव्य चर्चा आहे। भगवान श्रीकृष्ण हे पांडुरंग झाले आधी, आणि पांडुरंग झाल्यानंतर 1000 वर्षानं तिरुपती बालाजी झाले। ते तिरुपती बालाजी का झाले? पद्मावती सोबत त्यांनी नेमका दुसरा विवाह का केला, त्याचं काय कारण आहे, त्याची काय पूर्वपीठिका आहे, या सर्व कारणाची मीमांसा त्यामध्ये प्रतिपादित केलेली आहे, त्यामध्ये त्याचं वर्णन आहे। आणि माताची, आमच्या मातेची आज्ञा झाली की तिरुपती बालाजी आपलं कुलदैवत आहे, म्हणून तिरुपती बालाजीची कथा व्हावी। आम्ही कुलकर्णी काकांना ती गोष्ट सांगितली, देशपांडे साहेबांना बोलवलं, यांचे भाऊ विजय देशपांडे, अजय देशपांडे 10 जणांनी मिळून खूप मेहनत घेतली त्या कथेला। आणि आपण सर्व जाणताच की त्या कथेला काही लोक येऊ नाही शकले। मग तुम्ही येऊ नाही शकले म्हणून देशपांडे साहेबांनी सांगितलं आमचे येऊ नाही शकले म्हणून इथे 3 दिवस करा। सगळे जण नाही येऊ शकले, काही जण त्यामध्ये आलेत। ती कथा यूट्यूबला लाईव्ह आहे, हरकत नाही, आपण केव्हाही निवांत वेळेमध्ये अगदी त्याला पहा। अलौकिक अशा पद्धतीनं, मिरॅक्युलस, अद्भुत, फॅन्टॅबलस अशा पद्धतीने ती कथा तिथे संपन्न झाली। आणि त्यानंतर जिथे संतबाणी टीव्ही चॅनलला कथा केली होती क्षीरसागर परिवारानं, जी कथा संपूर्ण भारतामध्ये हिंदीमध्ये दिसली होती आमची, त्या क्षीरसागर परिवाराच्या द्वारे N8 विनायक हाऊसिंग सोसायटी गणपती मंदिरामध्ये 3 जून ते 8 जून कालच तिथे कथा विश्राम झाली। आणि तिथून ही इकडे आली। इकडून हा जो ग्रंथ आहे भागवताचा, बाकी बिहारी घरी गेले सुद्धा नाही, तिकडून डायरेक्ट इकडे आले, कारण नदी सरळ वाहते ना, अशी आउटसाईड वाहत नाही ना। तसं N8 मधून तसं म्हणलं टँजन्शियली आउटवर्ड झालं असतं, ते सरळ करण्याकरता या ठिकाणी हा खटाटोप, मला त्याचा परमानंद आहे। आपण खूप तयारीनं आलात, आपण खूप सुज्ञ आहात, मी मोठा वक्ता नाही, परंतु तरीही सांगण्याचा प्रयत्न करू। पुरुषोत्तम मास, भगवान श्रीकृष्णांचे 1000 नावं आहेत, आपण जाणता 1000 पेक्षाही कदाचित जास्तही असतील, परंतु कृष्ण सहस्रनामावली
किंवा विष्णू सहस्रनामावली. नोहेनं हे विष्णू सहस्रनाम ज्यामध्ये भगवान विष्णूंचे नारायणांचे 1000 नावं वर्णित केलेले आहेत. त्या 1000 नावाचा विचार जर का केला तर भगवंताचं एक नाव आहे पुरुषोत्तम. सर्व पुरुषांमध्ये उत्तम जो आहे त्याचं नाव पुरुषोत्तम. तर भगवान श्रीकृष्णाचं विष्णूचं हे जे नाव आहे हे या महिन्याला का दिलं गेलं, याला पुरुषोत्तम मास का म्हणतात, याला अधिक मास का म्हणतात, याला मलमास का म्हणतात, आणि याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ढोबळमानानं, तो शास्त्रीय शब्द नाही, कोणत्याच ग्रंथामध्ये पेपरमध्ये किंवा पोथीमध्ये लिहिलेला पाहिला सापडत नाही, त्याला ढोबळमानानं धोंड्याचा महिना असंही म्हणतात महाराष्ट्रामध्ये फक्त. आणि संपूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये त्याला पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि मलमास म्हणतात. काय कारण आहे तर त्याचं कारण सांगताना सांगितलं. आवाज येतो ना सर्वांना माझा? ॲस्ट्रॉलॉजिकली अँड द न्यूमरोलॉजिकली, वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंकगणितशास्त्र फलज्योतिषाच्या हिशोबानं परफेक्ट स्टॅटिस्टिक्स, आकडेवारीचा जर का विचार केला, स्टॅटिस्टिक टू यू नो, आकडेवारी ज्याला म्हणतात 12, जे 12 महिने आहेत आकडेवारीच्या हिशोबानं. सनातन हिंदू धर्म आणि सनातन हिंदू धर्मामध्ये सनातन हिंदू धर्माचे मराठी महिने 12: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. याला म्हणतात स्टॅटिस्टिक म्हणजेच आकडेवारी. आता फल ज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजिकली आणि न्यूमरोलॉजिकली, फल ज्योतिष आणि अंकगणित शास्त्राच्या द्वारे हे जे 12 महिने आहे, याला 12 महिने कशामुळे म्हटल्या गेलं सांगता येईल का कुणाला? माणूस झाला. कसा ओळखायचा माणूस आहे? माणूस आहे बुवा, केस आहेत, मिशी आहे, दाढी आहे, काय माणूस लक्षण आहे की नाही? लक्षणावरनं ओळखावं लागेल ना. एखादी स्त्री आहे, उत्तम प्रकारची टिकली लावलेली आहे, भांगेमध्ये सिंदूर भरलेला आहे, उत्तम साडी परिधान केलेली आहे, स्त्री आहे, लक्षणावरनं डिसाईड करावं लागतं. तसं महिना काय तर महिना होण्याकरता काही गुणधर्म त्या महिन्यामध्ये असणं आवश्यक आहे. हे जे 12 महिने जेव्हा पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली विश्वामध्ये, आणि सनातन हिंदू धर्माच्या पद्धतीनं आपलं जे वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंकगणितशास्त्र आहे हे चंद्र संवत्सरावर अवलंबून आहे. चंद्र संवत्सर म्हणजे चंद्रवर्ष, ज्याला मराठीचे 12 महिने असं म्हणतात. आणि आपण जे फॉलो करतो ते आहे इंग्रजांनी दिलेलं ग्रेगोरी कॅलेंडर. त्याला म्हणतात सूर्य संवत्सर, म्हणजेच सूर्याचं वर्ष. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड द डिसेंबर. धर्मशास्त्राची याला मान्यता नाही. हे तर फक्त आपलं लाईफ रन करण्याकरता, जीवन व्यतीत करण्याकरता, लाईफ स्पेंड करण्याकरता एक गणितीय दृष्ट्या त्याचीही परिपक्वता विशेष आहे. परंतु सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति तु सनातनम. सगळं संपतं पण जे संपत नाही त्याला सत्य सनातन धर्म म्हटलंय. आणि सत्य सनातन धर्मानं आम्हाला चंद्र संवत्सर दिला, चंद्राचं वर्ष दिलं. चंद्राच्या वर्षानं आम्हाला 12 महिने दिले. आणि त्या 12 महिन्याचे जे दिवस आहेत ना बंधूंनो आणि माता माऊल्यांनो, त्या 12 मराठी महिन्याचे जे दिवस आहेत ते 354 येतात कधी, तर कधी 355 येतात एखाद्या वर्षामध्ये आगे मागे. कधी 354 ते कधी 355. आणि ग्रेगोरी कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबरमध्ये बिलकुल बदलत नाही, ते 365च येतात. किती येतात? 365च येतात. मग ते 365 जर का येतात आणि हे जर का 354, तर 354 दिवसाचं वर्ष जर का धरलं तर प्रत्येक वर्षाचे 11 दिवस तुम्ही काय करा, प्लस करा. किंवा 355 दिवसाचं जरी धरलं तर प्रत्येक वर्षाचे तुम्ही 10 दिवस प्लस करा. ते मराठी महिने चैत्रापासून, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत 354 ते 355 दिवस येतात. आपण प्रॉपरली एक प्रॉपर
प्रॉपर क्रायटेरिया सेट व्हावा म्हणून आपण प्रॉपरली काय करू 355 दिवसच धरू. कधी कधी 354 पण येतात बरं का. आता ते सगळं सांगत बसत नाही कुठाना. धर्मशास्त्र असं सांगतं की एखादी तिथी, आज तिथी लागली तर तिथीचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे तुम्हाला माहिती आहे का? सूर्योदय झाल्यानंतर जी तिथी लागली, मग ती प्रतिपदा असू द्या, द्वितीय असू द्या, तृतीय असू द्या, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या या तिथ्या आहेत. बरोबर आहेत. ही तिथी केव्हा ग्राह्य धरल्या जाते माहिती आहे का? केव्हा कन्सिडर केल्या जातं ह्या तिथीला ॲस्ट्रॉलॉजिकली अँड द न्यूमरोलॉजिकली किंवा धर्मशास्त्राच्या परिभाषेमध्ये? सूर्योदय झाल्यानंतर अगोदर सूर्यानं प्रकट व्हायचं आणि सूर्यानं प्रकट झाल्यानंतर त्या तिथीनं प्रकट व्हायचं तर तिथी येतंय का लक्षात? काय म्हटलंय मी? लक्षात येत आहे ना? माझी भाषा कळते ना? आवाज येतोय ना सर्वांना? 3 दिवसामध्ये तुम्हाला मी इतके डिटेल देणार आहे की येणाऱ्या 30 वर्षामध्ये डिटेल ऐकायची गरज पडणार नाही. लोक मला म्हणतात की महाराज तुम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे. म्हणलं असेल येत कदाचित, सांगू शकत नाही, असू शकतो. डिटेल इतके ऐकायला भेटणार आहे तुम्हाला की पाहिजंच काम नाही आहे. प्रतिपदेच्या दिवशीच जर का उदाहरणार्थ द्वितीया लागली, सूर्यानं पाहिलेली तिथी समजल्या जाते. बरोबर आहे. ती परफेक्ट परिपक्व तिथी आहे. तिचा क्षयही झाला नाही आणि ती घातही पावली नाही आणि ती वृद्धही झाली नाही. तिथीचे 3 प्रकार आहे. वृद्धा, त्याच्यानंतर क्षय आणि तिचा घातही पावतो. बरोबर आहे का? ही वृद्धही नाही म्हणजे म्हातारी पण झाली नाही. ही तिथी म्हातारी तिथी म्हणजे काय? जी संध्याकाळी लागली तिला म्हातारी म्हणतात. आता परत सगळं किती सांगत बसावं. तुम्ही म्हणाला आता तिथी म्हातारी असते का? हो, माणूस जसा म्हातारा होतो, केस पांढरं गाला आतमध्ये जातात, तसं तिथी सुद्धा म्हातारी होते. मग कोणती तिथी म्हातारी होते माहिती आहे का? जी संध्याकाळी लागते, जी रात्री लागते तिला म्हातारी म्हटलेलं आहे. येत आहे का लक्षात? क्षय तिथी कशाला म्हणतात? सकाळी सूर्यानं पाहिलेली तिथी तिला तिथी धरल्या जातं. परंतु उदाहरणार्थ आज सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर एकादशी लागली आणि एकादशीच्या दिवशी द्वादशी लागली तर द्वादशी क्षय पावली का? ती द्वादशी सूर्यानं नाही पाहिली ना, दुपारी लागली. ती सूर्य उगवला की लगेच तिथी लागली पाहिजे, पटकन इमिडिएट असं वर्णन आहे. मग काही तिथ्या काय होतात? अशा क्षय पावतात, त्या सूर्यानं न पाहताच प्रकट होतात. काही संध्याकाळी वृद्ध म्हणून, म्हातारे म्हणून प्रकट होतात. काही क्षय होतात. असे 11 ते 10 दिवस मायनस होतात हिंदू धर्मशास्त्राचे. याला म्हणतात चंद्र वर्षाचे काही दिवस मायनस होतात, वजा होतात आणि तेच दिवस प्लस होतात. मग इंग्रजी लोकांचं डोकं हँग पडतो. काय करावं? त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. पण आमचं धर्मशास्त्र त्याला उत्तर देतं. जेव्हा हे 30 दिवस जास्ती भरले ब्रह्मांडाची उत्पत्ती झाल्यानंतर, तर आमच्या प्राचीन संतांनी, आर्यांनी आणि प्राचीन विचारवंतांनी हे 30 दिवस एकत्रित करून त्याला नाव दिलं अधिकस्य अधिक फलम. इट इज कॉल्ड ॲज एन अधिक मास टू युअर माय डिअर. त्याला म्हणतात अधिक मास. काय म्हटलंय त्याला? अधिक मास, जादाचा. पहिलं नाव आहे त्याचं अधिक. हे 12 महिने कंपल्सरी येतात आणि जातात. पण हा जो 13वा महिना आहे धोंड्याचा, हा प्रत्येक वर्षात येत नाही. हा 3 वर्षालाच एकदा येतो. का येतो? प्रत्येक वर्षातले 10 दिवस कशामुळे उरतात तेही सकारण मी तुम्हाला सांगितलंय. काही तिथ्या वृद्धा असतात, काही क्षय असतात, म्हणून ते दिवस उरतात. ते 30 दिवस उरतात. कधी कधी 33 दिवसाचा धोंडा येतो, कधी कधी 30 दिवसाचा येतो. आता ते थोडंसं ॲफेमॅरिज वरती अवलंबून आहे. तर त्याला म्हटलेलं आहे अधिक महिना आणि तो येतो 3 वर्षाला एकदा. आता 3 वर्षालाही कधी एकदा येतो असा अंदाधुंद कधीही येत नाही. बरोबर टायमालाच येतो. गणितीय दृष्ट्या बरोबर परिपक्व येतो. 3 वर्षानं म्हणजे 12 1 12 12 2 24 12 36 36 महिन्याने येत नाही एकदम. 3 वर्षानं येतो. पण 3 वर्षानं 32 महिने आणि 16 दिवस झाले की बरोबर 17व्या दिवशी येतो. येत आहे की लक्षात? 3 वर्षामध्ये कसा येतो म्हटलंय? 32 महिने 16 दिवस झाले की बरोबर 17व्या दिवशी जो महिना येतो त्याला अधिक महिना असं म्हणतात. मग तो जास्तीचा आहे की नाही? अननेसेसरी आहे की नाही बाकीच्या दृष्टीनं? चैत्राच्या म्हणून त्याला म्हटलंय अधिक, जादाचा. आता दुसरं नाव त्याचं मलमास. मग जेव्हा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे निर्माण झाले. हे निर्माण झाल्यानंतर हा अधिक मास सुद्धा डायरेक्ट निर्माण झाला. मग हा निर्माण झाल्यानंतर बाकीचे जे 12 महिने आहेत ना, त्या 12 महिन्यांनी सूर्याला
आपल्यामध्ये वाटून घेतलं, सूर्याचं ठरलं आणि 12 महिन्यांचं ठरलं की आम्ही या जगाचं कल्याण करण्याकरता भगवंताच्या आज्ञेनं जन्म घेतलेले 12 महिने, चैत्र ते माघ फाल्गुनापर्यंत. आणि महिना त्यालाच म्हणतात ज्या महिन्यामध्ये सूर्य एका राशीमध्ये प्रवेश करून ती रास फिरेल, तिला भोगेल, म्हणजे सूर्य त्या राशीनं संक्रमित होईल. त्याला म्हणतात रवी संक्रमण, सूर्याचं संक्रमण, सूर्याचं फिरणं किंवा सूर्याची संक्रांत. म्हणजे ज्या महिन्यामध्ये सूर्याची संक्रांत आहे, ज्या मराठी महिन्यामध्ये सूर्य एका राशीमध्ये फिरतोय त्यालाच महिना म्हणतात. आणि सूर्य चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या 12च महिन्यात फिरतो, धोंड्याच्या महिन्यात फिरत नाही. मग तो म्हणला तुझ्यात मी फिरणार नाही, तुझी आम्हाला गरज नाही, तू घरी चालल्या जा, तू अननेसेसरी आहे, तुझी काही गरज नाही. या 12 जणांनी चैत्रापासून फाल्गुनापर्यंत मला ऑलरेडी वाटून घेतलंय, तू घरी जा, तू अधिकचा आहे. तो म्हणला मी जाणार नाही, मी पण तुमच्यातलाच आहे, तुमच्या नंतरच जन्माला आलोय. म्हटले आम्ही तुला घेणार नाही, तू आमच्यातला नाही, तू मळका आहेस, तुला मालिन्य प्राप्त झालेलं आहे, तू निघून जा. त्याला तिरस्कार त्याचा केला, त्याला तिरस्कृत केलं. काय केलं? त्याला तिरस्कृत केलं, अंडर एस्टिमेट करून टाकलं, त्याला अवॉइड करून टाकलं, इग्नोर करून टाकलं, निग्लेक्ट केलं, घर पे चले जाओ. आणि मग त्याला झालं मालिन्य प्राप्त. मालिन्य प्राप्त झालं म्हणून यथार्थ नाम प्राप्त झालं दुसरं मलमास. पहिलं नाव आहे अधिक मास, बरोबर आहे, पहिलं नाव आहे अधिक मास, दुसरं मालिन्य प्राप्त झालं म्हणून मलमास. आणि मालिन्य प्राप्त झाल्यानंतर आता ही कथा जी आहे पुरुषोत्तमाची 18 पुराणापैकी एक आहे ब्रह्मनारदीय पुराण. त्या ब्रह्मनारदीय पुराणामध्ये ही 1500 श्लोकामध्ये आलेली कथा आहे, जी भगवान नारायणांनी नारदाला बद्रिकाश्रमामध्ये सांगितली. सूत महाराजांनी 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगितली. आणि भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता द्रौपदी यांना वनवासाचं दुःख भोगत असताना काम्यक वनामध्ये सांगितले. सूत महाराज तीर्थयात्रा करत 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 फिरत फिरत आले आणि तीर्थयात्रा करून सूत महाराज नैमिषारण्य तीर्थामध्ये आले. ज्या नैमिषारण्य तीर्थामध्ये अनेक पुराणांच्या कथा वेगवेगळ्या कालखंडामध्ये सूत महाराजांनी 88,000 ऋषींना सांगितलेल्या आहेत. कधी त्यांनी शिवमहापुराण सांगितलंय, नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं निराकारमोङ्कार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकलं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषाराद्रिसङ्काश गौरं गम्भीरं मनोभूतकोटि प्रभा श्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्बालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा नमामीश मीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वर. क्या नाम है महादेव का? क्या नाम है महादेव का? नर्मदेश्वर, ओंकारेश्वर महादेव. महारुद्र भगवान की जय. नमः पार्वते पतये हर हर महादेव. ज्या सूत महाराजांनी 88,000 ऋषींना 18 पुराणाच्या कथा वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्या नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगितल्या,
परम ईश तत्व जाणण्याच्या दृष्टीनं सत्र करण्याच्या दृष्टीनं सगळे साधू संत नैमिषारण्य तीर्थामध्ये एकत्रित झाले. कोण कोण साधू संत होते म्हटले तिथे? आपण सर्वजण लक्षपूर्वक ऐकूया. नैमिषारण्यामा जगमूनर्य सत्र काम्यया असितो देवलपैर सुमंतु पिप्पलायन सुमतिः काश्यपश्चैव माण्डव्योऽगस्त्य कात्ययनस्तथा रथितरोर्भुश्चैव कपिलो रेभ्य एव च. 101 विद्वान साधू संत नैमिषारण्य तीर्थामध्ये भगवत तत्व जाणण्याच्या दृष्टीने एकत्रित जमले, ज्यामध्ये सुमती आहेत, काश्यप आहेत, जाबाली, भृगु, अंगिरा, वामदेव, सुतीक्ष्ण, शरभंग, पर्वत, अपस्तंभ, मांडव्य, अगस्ती ऋषी, कात्यायन, रथित, रुभु, कपिल, रैभ्य वगैरे वगैरे हे सगळे साधू संत तिथे येऊन धर्मशास्त्राची चर्चा करत असताना पुराणाचे प्रकांड पंडित सूत महाराज त्या ठिकाणी आले. आणि सूत महाराजाला पाहिल्यानंतर धर्मशास्त्र कह रहा है 4 लोगों को मत छोड़ो, पैर पकड़ लो. मातृदेवो भव, आईच्या रोज पाया पडा. पितृदेवो भव, वडिलांच्या रोज पाया पडा. आचार्य देवो भव, कोई ज्ञानी विद्वान पंडित मिल जाए तो रोज नमस्कार कर लो प्यारे. और अतिथि देवो भव, घरी आलेल्या पाहुण्याला सुद्धा नमस्कार करा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभाव नाही दूज. 2175 अभंगाचा नंबर. थोड़ा भक्ति रस करे क्या? वृंदावन चक्कर लगा करके आए, खड़े होकर इधर होता है क्या भक्ति रस? आइए थोड़ा, क्योंकि दुख दर्द सब मिट जाएगा. कुछ बैक पेन होगा, कोई भी पेन हो, सब भग निकल जाता है. आइए थोड़ा जरा आनंद के साथ अपने स्थान पर खड़े होकर के दोनों हाथों से ताली सेवा देते हुए, जरा झूमते हुए, रिश्ते हुए, नाचते हुए, गाते हुए. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे. राधे 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 श्याम से मिला. राधे 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 श्याम से मिला दे. अरे राधे 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 श्याम से मिला. राधे 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 श्याम से मिला दे. ओ कन्हैया के बंसी से आवाज आई, कन्हैया के बंसी से आवाज आई. अरे राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे, हरि बोल. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे बोल राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. अरे ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. अरे शिव जी के डमरू से आवाज आई, शिव जी के डमरू से आवाज आई. अरे
राधे बोले राधे 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 बोले राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 बोल राधे 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 जय राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला शिव जी के डमरू से आवाज आई शिव जी के डमरू से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे हरि बोल राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे वृंदावन बिहारी लाल की जय एकच राहू दे सो भक्ति रस के बाद में अब हो गया ना ठीक ठाक सब इससे नींद भाग जाती है आलस्य भी दूर हो जाता है इससे ठीक आहे ना तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे याला इथे सगळे भक्त चांगले आहेत मला चांगले व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आहे सगळं बाहेर जर का कुठे आपण कथा कीर्तनाला गेलो की काय करावं झोप यायलाच लागते म्हटले आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्याला काय आहे सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची पान नंबर 1 आणि अभंग नंबर 3 कथा कीर्तनामध्ये धार्मिक अनुष्ठानामध्ये झोप येणं दिवसा झोप घेणं एक प्रकारचं महापाप सांगितलंय आणि मग कथा आणि कीर्तनामध्ये श्रोत्यांकडनं पाप न होऊ द्यायचं ही जवाबदारी वक्त्याची असते तो इसलिए हमारी कथा तो ज़्यादा रखते हैं लोग हम ज्ञान के साथ में थोड़ा थोड़ा हाथ पैर ठीक करने का भी काम करते कथा ये भक्ति रस के द्वारा हम कोई डॉक्टर नहीं है हड्डियों के डॉक्टर वगैरह नहीं लेकिन इससे सब ठीक हो जाता है सब तंदुरुस्त हो जाता है ये भक्ति रस में बड़ा आनंद है खैर 3 दिन की कथा है आप कभी सप्तपदी मंगल कार्यालय में कितने लोग आए थे मैं नहीं जानता लेकिन आने वाले समय में कल ही चर्चा पितृपक्ष में इस बार बहुत भव्य दिव्य शिव महापुराण कथा होने जा रही है सप्तपदी में आना और जितना चाहे ठुमका लगाना है लगाओ वहाँ पर फिर वहाँ पे सब हमारा टीम होगा 101 भजन है गाना नहीं बस मुझे सुर देना वृंदावन के ऐसे ऐसे भजन हैं कि दिल गार्डन गार्डन हो जाएगा हो मेरी बिनती यही है राधा रानी कृपा बरसाई रखना हो राधा रानी कृपा बरसाई रखना ओ महारानी कृपा
बरसाए रखना, कृपा बरसाए रखना। मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा राधा रानी, चरणों से लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना, कृपा बरसाए रखना। ओ राधा रानी कृपा बरसाए रखना। असे भजन आहे, असे भजन आहे। जन्माष्टमीला आपलं काय नियोजन असतं बघू. शक्य झालं तर जन्माष्टमीला इकडे आणि शक्य झाल्यास आमच्या तिकडे एक दिवसाचा जन्माष्टमी का जो भी कृष्ण भक्त है उसको जन्माष्टमी का महोत्सव बहुत सुंदर तरीके से मनाना चाहिए, बहुत तामझाम से, ठीक है ना। जन्माष्टमी को घर पर नहीं मनाना, जन्माष्टमी को घर पर नहीं मनाना, सामुदायिक तौर से उसको खुद भी हम आनंद ले और दूसरे को भी आनंद दे। ठाकुर जी के ऐसे 101 भजन हैं, कई सारे आपने सुने होंगे और कई सारे नहीं सुने होंगे। उन सभी भजनों का दर्शन उस दिन हो जाता है। और हमारे पूज्य गुरुदेव ने तो ऐसे ऐसे भजन गाए, ऐसे ऐसे भजन गाए जो कि विश्व प्रसिद्ध है। कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, जहाँ विराजे राधा रानी, जहाँ विराजे महारानी, अलबेली सरकार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार, कन्हैया ले चल परली पार म्हणजे कळालं ना, परळी वैजनाथ नाही, त्याच्या पलीकडे नाही, परली पार नदी के इस ओर से उस ओर। खैर सप्तपदी मंगल कार्यालय में 2 वर्ष पूर्व ना भागवत कथा हुई थी, बहुत सारे N9 के लोग आए थे। 2023 में गरुड़ पुराण की कथा हुई थी। इस बार भागवत कथा नहीं होने जा रही है, भगवान भोलेनाथ की शिव महापुराण कथा होने जा रही है पितृपक्ष की पावन उपलक्ष्य में, जिसमें अपने पितृदोष निवृत्ति हेतु आप कथा में सम्मिलित होकर के अपने पितरों के नाम से, जो पितृ आपके अज्ञात एक्सीडेंटल चले गए हैं उनके नाम से संकल्प का यजमान बन करके 7 दिन की कथा के यजमान बन करके उसका जो शुल्क होता है वो दे करके आप उसके यजमान भी बन सकते हो। चाहे यजमान नहीं बन रहे हो तो कथा सुनने में आप सादर आमंत्रित हो, क्योंकि पितृपक्ष ये जो काल है ये पितरों के लिए समर्पित होता है। खैर कथा भोलेनाथ की हो रही है तो उसमें भी बड़ा रस वर्षण होता है, क्योंकि आपके लोग कहाँ कहाँ नहीं आए कथा सुनने को। अब मेरे भी जहन से दिमाग से बात उठ रही है, सुराना नगर में भी माहेश्वरी समाज ने हमारी कथा का आयोजन किया था। मेरे ख्याल से वो तिथि थी 29 नवंबर से कुछ 6 दिसंबर तक, कुछ ऐसे दत्त जयंती के बीच में था। तो आपके कई सारे देश पांडे साहब के साथ में वो नाइक ताई भी वहाँ पर आए थे जो आज आरती के यजमान थे। उसमें भी 101 भजन है। भोले तेरी जटा में बहती है गंगाधारा, गिरिजा है संग दासी ए मेरे भोलेनाथ, अरे गिरिजा है संग दासी, काली घटा के अंदर जिम दामिनी उजाला, भोले तेरी जटा में बहती है गंगाधार। कई सारे भोलेनाथ के अमर भजन हैं और संस्कृत गीत आप तो जानते हैं, इसलिए कह रहा हूँ कि शिव महापुराण की कथा होने वाली है। अभी संसार में सब कथाएं श्रेष्ठ है, लेकिन शिव महापुराण की कथा तो फिर अब वो ट्रेंड में भी चल रहा है और सब लोग उसको ज़्यादा पसंद भी करते हैं। तर प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये वेगवेगळी कथा म्हणजे आपल्या पित्रांना ती कथा ऐकायला भेटते। आणि कथा म्हणजे नुसत्या गप्पा गोष्टी नहीं है, मूलपाठ पोथी का वाचन होता है। उसमें जो भी लोग यजमान बनेंगे कथा के तो उनके पितरों के नाम से वो कथा होगी
शिव महापुराण के 24,000 श्लोकों का वाचन होगा ब्राह्मणों के द्वारा। ये बहुत बड़ा अनुष्ठान उसमें होता है। बाद में आपको उसकी जानकारी पूरी दी जाएगी, देशपांडे साहब को हम बताएंगे और कुलकर्णी साहब भी यहाँ पर रहेंगे, तो आप आना ज़रूर वहाँ पर। उसमें फिर पूरा वो पद्धति से कथा चलती है। तर सूत महाराज सगळ्या विश्वाची तीर्थयात्रा करून नैमिषारण्य तीर्थामध्ये आले आणि सूत महाराजांना पाहिल्यानंतर सूत महाराजांमध्ये करोडो सूर्याचं तेज आहे। कथा ऐकताना विद्वानाकडनं कथा काय ऐकायची आहे माहिती आहे का? विद्वानाकडनं जर का कथा ऐकली तर विद्वान माणसाच्या शंकेचं निरसन झालेलं असतं, त्याच्या सांसारिक वृत्ती मावळलेल्या असतात, आध्यात्मिक वृत्तीला तो प्राप्त झालेला असतो, धर्मशास्त्राचे उच्चतम सिद्धांत त्याला माहिती झालेले असतात। आपण जर का साधारण व्यक्तीकडनं कथा ऐकली तर मग अशा कथा आपण भरपूर ऐकल्या असतील। एक था राजा एक थी रानी दोनों मर गए खत्म कहानी। कहाँ पे गए थे कुछ भी नहीं, ग्लास तोड़ा 12 ना। मग आपल्याला पुन्हा फरक, हम बहुत दिनों से कथा सुन रहे महाराज जी, लेकिन कोई फरक ही नहीं है, करून करून भागलो देव पूजेला लागलो, अशी एक मन आहे मराठीमध्ये। नाही, तसं नाही। ये सूत महाराज पुराण के प्रकांड पंडित है। अधन्यान ध्वंत विदवंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या ही कथा सार मम कर्ण रसायन। काळी एक मध्येच राहू दे। अज्ञान ध्वंत विध्वंस श्रीमद भागवतामध्ये हा श्लोक आलेला आहे। जन्माला आल्यापासून माणूस नुसती भाग पळापळ 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 करतो। श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये खगोल भूगोल वर्णनाच्या अंतर्गत एक भवटवीचं वर्णन केलेलं आहे। भवटवी म्हणजे संसार रूपी वार, संसार रूपी वाहटूळ, आणि त्या संसार रूपी वाहटुळीमध्ये जन्माला नरदेहाला प्राप्त झालेला जो जीव आहे त्या जीवाला म्हणलेलं आहे मुख्य, घर चालवण्याला म्हणलेलं आहे मेंढर। काय म्हटलेलं आहे? मेंढर। आणि बाकीचे जे परिवारवाले आहे ना त्याला म्हटलेले आहे श्वान। श्वान आणि कोल्हे ते त्या मेंढराला नुसतं ओढतात, आबा काका दादा मम्मी, म्हणजे काय करतात त्याला नुसतं ओढत राहतात आणि तोही स्वतःला ओढवून घेतो। दारेशना पुत्रेशना वित्तेशना लोकेशना त्याला म्हटलेलं आहे। त्याच्यातनं तो जीव बाहेर निघत नाही, तो सावरत नाही, आणि वेळीच जर का सावध नाही झाला तर मग मरण पावल्यानंतरची ती स्थिती अत्यंत दयनीय आहे, कठीण आहे, बिकट आहे, खडतर आहे। जिवंतपणी हा काही 90-100 वर्षाचा खेळ आहे, परंतु मरण पावल्यानंतर माणूस जो आहे ना 30,000 वर्षापर्यंत तो नरक यातनांना प्राप्त करत असतो। आत्म्याला काहीच होत नाही, शरीरच जन्माला येतं, शरीरच मरतं। हा मोठा प्रक्रियेचा विचार आहे। हे काही वर्षश्राद्धाचं कीर्तन मी इथे करायला आलेलं नाही, फक्त मला सांगायचं काय, माझ्या बोलण्याचं भावना लक्षात घ्या। जिवंतपणी माणसाच्या जीवनामध्ये इतकं सत्कार्य झालं पाहिजे, म्हणायचंच नाही की आम्ही एकदा कथा ऐकली ना आम्ही एकदा अन्नत, जितकं होईल अंतिम श्वासापर्यंत अपना अंतिम श्वास भी धर्म के साथ में ही खत्म होना चाहिए। म्हणजे तुमचा शेवटचा श्वाससुद्धा तुम्ही असं काहीतरी कार्य करत असले पाहिजे की जेव्हा तुम्हाला देवाज्ञा होईल। लक्षात येतं आहे का? वो धर्म के साथ में ही ये भी जो कर रहे हैं, अब कितना बड़प्पन है, हम आपको कैसे नहीं बोल सकते। आत्ताच तुमच्या इथे कथा झाली, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही कथा करायची ते कमर्शियली थोडं टफ जातं, बरोबर आहे का? आत्ताच कथा झाली तरीही तुम्ही ठेवली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही भगवंताचे नुसते दिखाव्याचे भक्त नाही, तुम्ही भगवंताचे खरे भक्त। मैं कोई मक्खन नहीं लगा रहा हूँ, कारण की बरोबर आहे, एखादा दुसऱ्या ठिकाणी कथा करायची असती ना तर लोक नाही नको आपण पाहू करू नंतर, मग म्हणजे ज्याच्या मनातून ज्याला नाही आहे। पण तुम्ही मला एक आर्त आणि जिज्ञासू अशा पद्धतीचे श्रोते वाटतायत। म्हणून सूत महाराज हे पुराणाचे प्रकांड पंडित आहेत, त्यांच्यामध्ये करोडो सूर्याचं तेज विद्यमान आहे, कोटी सूर्य समप्रभ। आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो माणूस नुसती धावाधाव करतोय संसाराच्या पाठीमागे, संसाराच्या तापेत तापलो मी देवा करता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येऊ माझे माय पांडुरंगे 66 नंबरचा वंग आहे तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये। हापशीचं पाणी हापसतोय नुसतं, अंगावरचे कपडे इतके मारतात काही जणांच्या, तर कपडे मळूच तर धन कमवतात पण स्वतःसाठी काहीच खात नाही, नुसते बायका पोरच खात आहेत त्यांचं, बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? खावं त्यांनी, ते त्यांचं खात, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये। पण जो माणूस स्वतः कमवतो तो स्वतःसाठी किती करतोय? खरं आहे का? ब्रँडेड लाईफ जगतो का? मी तर पूर्ण ब्रँडेड लाईफ जगतो बघा। आता मी 28 लाखाची गाडी घेतली आहे सध्या, स्कॉर्पिओन।
पहले हमारे बच्चे भी जिए, हमारे माँ बाप भी जिए, हमारे भक्त भी जिए, हम भी जिए, ऐसा साथ में कुछ जाने वाला नहीं। पूज्य गुरुदेव गाया करते हैं, भरोसा कर ले भगवन का, तुझे धोखा नहीं होगा, ये जीवन बीत जाएगा, तुझे रोना नहीं होगा। न कर अभिमान तू धन का, न तेरे साथ जाएगा, न जाएगा ये रथ हाथी, नाम एक साथ जाएगा। भरोसा कर ले भगवन का, तुझे धोखा नहीं होगा, ये जीवन बीत जाएगा, तुझे रोना नहीं होगा। पूज्य गुरुदेव इसको गाया करते हैं, भरोसा कर ले भगवान का, तुझे धोखा नहीं होगा, ये जीवन बीत जाएगा, तुझे रोना नहीं होगा। न कर अभिमान तू धन का, न तेरे साथ जाएगा, न जाएगा ये रथ हाती, नाम एक साथ जाएगा। या कथेमध्ये, कथा कोणाची असो पण आपण जायचं आणि त्या कथेमध्ये डुबकी लावायची, गोते लावायची, कथा ऐकायची, आरती करायची, भजन करायचं, आनंद घ्यायचा। जितना भी ये नाम का धन जमा हो गया ना, उतना नाम धन ये आपके पुण्य रूपी बैंक में जमा होगा और ब्याज के रूप में आपको और अच्छे नीड टू द एक्सटेंशन, आपको हर जन्म में अच्छे अच्छे कुलों में जन्म मिलेगा, आप परम वैष्णव बन जाओगे प्यारे, इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं। पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, 3204 अभंगाचा नंबर। मग 88 ते जे साधू संत तिथे जमा झाले होते, कुठे? नैमिषारण्य तीर्थामध्ये। ते परम विद्वान होते, पण सूत महाराजांना म्हणाले, तुम्ही आम्हाला अशी कथा सांगा जी आत्तापर्यंत आम्ही ऐकली नाही। मग सूत महाराज म्हणाले, आत्तापर्यंत 18 पुराणाच्या कथा तुम्हाला सांगून झाल्या आहे, स्कंद पुराण सांगितलंय मी तुम्हाला, ज्याचे 81,000 श्लोक आहेत। मी तुम्हाला पद्मपुराण सांगितलं, सूत महाराज म्हणाले, ज्याचे 55,000 श्लोक आहेत। तुम्हाला मी अग्निपुराण सांगितलं, शिवमहापुराण सांगितलं, ज्याचे 24,000 श्लोक आहे। श्रीमद भागवत सांगितलं, ज्याचे 18,000 श्लोक आहे। गरुड पुराण सांगितलं, ज्याचे 19,000 श्लोक आहे। विष्णू पुराण सांगितलं, ज्याचे 23,000 श्लोक आहे। लिंग पुराण सांगितलं, ज्याचे 11,000 श्लोक आहे। अशा सगळे पुराण सांगून झाले, मग काय सांगू? हा, पण हे काय म्हटले, ब्रह्मनारदीय पुराणाच्या आणि पद्मपुराणाच्या अंतर्गत भगवान श्रीकृष्णाचा अतिप्रिय पुरुषोत्तम महिना, त्या पुरुषोत्तम महिन्याची कथा तुम्ही ऐकली की? म्हणले नाही। मग आता पुरुषोत्तम महिना येतोय, ती कथा मी तुम्हाला सांगतो। म्हणले ते कसं? म्हणले ती कथा साक्षात भगवान नारायणांनी नारदांना सांगितली होती बद्रिकाश्रमामध्ये, आणि ज्याची ती कथा आहे, म्हणजे ज्या कृष्णानं आपलं नाव पुरुषोत्तम त्या महिन्याला दिलंय आणि त्याला 12ही महिन्यापेक्षा सर्वश्रेष्ठ केलं। नोहे तो 3 वर्षाला एकदाच येतो, पण त्या महिन्याची वाट जगातले सगळे विद्वान भक्त, ज्ञानी, संत, योगी, जपितपी, संन्यासी, नोहे देवता सुद्धा पाहतात का? कारण की ते धोंड्याच्या महिन्यातलं व्रत भगवान शंकर, माता पार्वती करते, आत्री अनुसया करते, अदिती आणि कश्यप करतात, त्याचबरोबर कर्दम आणि देहूती करते। या धोंड्याच्या महिन्याचं हे जे व्रत आहे ना, हे सगळं माता पार्वतीनं पण केलेलं आहे बरं का। माता पार्वतीनं सुद्धा हे केलेलं आहे। माता पार्वतीनं काश्याचे 33 डब्बे जे आहे ना, अनारसे भरून दान केलेले आहे। शेवटच्या अध्यायामध्ये कथा आहे, माता पार्वती ने भी इसको किया था प्यारा, इतना श्रेष्ठ ये व्रत है। मग काय आहे म्हटले ते व्रत? तर सांगितलं, भगवान नारायण बद्रिकाश्रमामध्ये असताना नारद फिरत फिरत त्यांच्याकडे गेले। नारदांना भगवान नारायणाच्या चरणामध्ये साष्टांग प्रणिपात केला। सूत महाराज सगळ्या संतांना आणि 88,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये ही कथा सांगतात, जी कथा भगवान नारायणांनी नारदांना सांगितली। नारायण नारदाला सांगतात की भगवान श्रीकृष्ण पांडवांना वनवास प्राप्त झाला, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये द्यूताचा खेळ झाला। द्यूताचा खेळ झाल्यानंतर कौरव आणि पांडव, त्या कौरव आणि पांडवांना युद्धामध्ये हरवलं। नारायणो नरसखो यदुवाचम शुभम वचः, नारदाय महाभाग तन्नो वद सविस्तरम। काय वृत्तांत झाला सर्व जाणता। शकुनी मामाच्या कट कारस्थानामुळे पांडव द्यूतामध्ये हरले। कौरवाच्या 100 भावांपैकी दुष्ट दुःशासनानं दुर्योधनाच्या आज्ञेनं माता द्रौपदीची वेणी केशाला धरून तिला ओढत ओढत भरत सभेमध्ये आणलं। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। हमारा धर्मशास्त्र कह रहा है, जहाँ पर माताओं की पूजा होती है, श्री की पूजा होती है, शक्ति की पूजा होती है, वहीं पर देवता नित्य विराजते हैं। आणि जिथं स्त्रीचा अपमान होतो, चौका लगना दूर नहीं है।
वहाँ पर विनाश अटल है। द्रौपदी को जब भरी सभा में खींच लाया और मेरी जंघा पर बिठा दो, ऐसा अपमान हुआ, तो पांडवों को बड़ा गुस्सा आया। भीम भैया ने सौगंध खाई कि हे पांचाली, जब तक इस दुष्ट दुशासन को रणभूमि में मार कर इसकी रक्त से तुम्हारे केश को न धोऊं, तब तक तुम अपने केश की गांठ नहीं लगाओगी। भीम भैया ने सौगंध खाई, सगळं राज्य दावावर लावलं। पांडवांना 12 वर्षाचा वनवास झाला, 13व्या वर्षाचा अज्ञातवास झाला आणि 5 पांडव आपली पत्नी द्रौपदीला घेऊन वनवासामध्ये आले। आता वनवासाचं दुःख आणि त्या वनवासामध्ये त्यांना राजकारभार आणि राजभोजन सोडून कंदमुलं फळं याच्यावरती उदरनिर्वाह करावा लागला। 5 पांडव कर्ष होऊन गेले। माता द्रौपदी सुद्धा दुःखी आणि कष्टी झाली। भगवान श्रीकृष्णांना दया आली। भगत के बस में है भगवान, भक्त बिना वो कुछ भी नहीं है, भगत है इसके प्राण। भक्त मुरली वाले की नाव वृंदावन डोले, कोई इसे लल्ला समझे कोई इसे लाला बोले। या न्यायानं कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखिया लावियेला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले। सच्चे मन से यदि भगवान को पुकारोगे न प्यारे, तो भगवान जरूर आएंगे। श्रीमद भगवत गीता में कहा ना, तुम्ही म्हणता आम्ही खूप देवाला बोलवलं पण देव येत नाही, मतलबी लोकांसाठी येत नाही। कारण जप करणारे फार इंटरनॅशनल झाले आजकाल। जप करताना एकच माळ अशी धरतात जपाची, आणि जपाची माळ धरून काय करतात, सकाळी जपाला बसले समजा, आता 5 मिनिटामध्ये एक माळ चांगली होते की नाही बरं, व्यवस्थित करावी की नाही बरं, माइंडसेट चांगला असावी की नाही बरं, सबकॉन्शियस माइंड चांगला असावी की नाही बरं, डोळे झाकून एकदम 90 अँगलमध्ये बसावं की नाही बरं। हे असं करतो आपण, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मला उशीर होतोय चहा टाक, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, माझे विस्तारीचे कपडे ठेव। काय आशानी कस काय होणार आहे? हाँ? तो भगवान कितने लोग घंटियां बजा रहे हैं जो ज्यादा प्रेम से, प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही रूप। है मेरे ठाकुर गोविंद, बन गया एक ही रूप। अपने आप से बातें करते 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 आप बनी मैं शाम। सासों की माला पे सिमरू मैं सीताराम, राधे श्याम शिव का नाम। प्रीतम का कुछ दोष नहीं है। ये बड़ा सुंदर सूफी भाव है। कहने का तात्पर्य ये है, वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय, प्रत्येक माणूस सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जे 4 चरण आहेत, 6 तासाचा 1 चरण, दिवसाच्या 12 तासात 2 चरण आणि रात्रीच्या 12 तासामध्ये 2 चरण, सायंचोक 24। 4 चरणाचा पूर्ण दिवस आणि रात्र मिळून 1 दिवस होतो 24 घंट्याचा, बरोबर आहे। त्यामध्ये 12 दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास, पूर्ण दिवस 24 तासाचं कंप्लीट ड्युरेशन होऊन जातो। 4 चरण, त्या 4 चरणामध्ये 3 तासाचे 8 प्रहर, 3 8 24। या 8 प्रहरामध्ये 4 चरणामध्ये प्रत्येक मनुष्य मात्र 21,600 वेळेस श्वास घेतो। काय करतो? 21,600 वेळेस श्वास घेतो। आता 21,600 वेळेस श्वास घेतो, 21,600 वेळेस श्वास घेतो, तर जपाचे 3 प्रकार आहे, कायिक, वाचिक आणि उपांशु। मानसिक, उपांशु आणि त्याच्यानंतर असे 3 प्रकार आहेत त्याचे। तो उपांशु जप म्हणजे संकल्प सोडून घ्यायचा की 21,600 श्वास जो मनुष्य घेतो, त्या श्वासासोबत भगवान श्रीकृष्णाचं पुरुषोत्तमाचं नावच त्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल। व्यर्थ श्वास तो घेणार नाही, त्याला उपांशु जप असं म्हटलेलं, जो संकल्प करावा लागतो। पण 21,600 काय, 21 करताना सुद्धा आपण चहा मागतो, मी सगळ्याचं म्हणत नाही, पण काही जण, बरोबर आहे ना, 21 आहे आपल्याकडे, 21,600, मग 21,600च्या अर्धी संख्या किती आहे सांगा पटकन, 10,800।
बरोबर आहे का? 21,600च्या अर्धे किती आहेत? 10,800. आणि 10,800च्या एक काम करा, 800च्या समोरचे 10,800चे समोरचे 2 शून्य काढा. किती होतात? 108. इट इज कॉल्ड ॲज 108. त्याच्याकरता 108 आहे. दुसरं एक कारण याचं असं आहे, आपल्या श्वासांना 108 पर्यंत आणून सोडलं. 21,600 नको करू बाबा, 10,800 नाही होत तुझ्याकडनं, नको करू बाबा, 2 शून्य काढ, मग 108. आणि दुसरं कारण असं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये 28 नक्षत्र आहे. 27 आहेत का? नाही, 28 आहेत. एक हाईड आहे पण लिहिलेलं नाही. अभिजित हे पण एक नक्षत्र आहे, त्याचे चरण नाहीत फक्त. मग 27 नक्षत्र हे काउंट केलेले आहेत. त्या 27 नक्षत्राचे प्रत्येक नक्षत्राचं एक एक चरण आहे. तर 27 नक्षत्राच्या चरणाची जर का बेरीज केली तर उत्तर येतं 108. दुसरा भाव याचा ज्योतिषाचा याच्या पाठीमागे लपलेला आहे. मोठा विस्ताराचा क्रम आहे, कधीतरी सांगेल. तर मला सांगायचं आहे काय, पांडवांनी खूप दुःख सहन केलं, हे भगवान श्रीकृष्णांना सहन झालं नाही. आणि मग पांडवानं आणि द्रौपदीने जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा धावा केला तर भगवान श्रीकृष्ण पांडवाकडे आणि द्रौपदीकडे गेले आणि त्यांना दर्शन दिलं. आणि पांडवांची अशी दयनीय अवस्था स्थिती पाहून भगवान श्रीकृष्ण क्रोधायमान झाले. क्रोध आवेशाला गेला आणि मी आत्ता जाऊन कौरवांचा नाश करतो. भुवई अशी वक्र केली भगवान श्रीकृष्णानं. पांडवांना प्रार्थना केली, नको देवा तू असं नको करू, आम्ही आमच्या कर्मानं हरलोय. म्हटले आम्ही जर का द्यूत खेळलोच नसतो कौरवासोबत तर शकुनी मामानं उलटे फासे टाकून आम्हाला हरवलंच नसतं. जैसी करणी वैसी भरणी, कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म का ये तो सिद्धांत है, जो कर्म करेगा वो तो भुगतेगा प्यारे. सत्कर्म करेगा तो गोलोक धाम की गठड़ी बांध देगा, सीधा जाएगा स्वर्ग. और यदि पाप करेगा टू बी हँग किल डेथ, गो टू हल, जाओ नरक. आपल्याला जे सांगतो ना कुठे न्यायालयामध्ये, अशा पद्धतीने जो जसं कर्म करेल तो तसं भरेल. पांडवांना सांगितलं, नुसतं तुम्हाला कौरवानं हरवलं, तुम्ही द्यूतात हरले म्हणून तुम्हाला 12व्या वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षाचा अज्ञातवास नाही. त्याचं कारण म्हणजे असं आहे की तुम्हाला 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षाचा अज्ञातवास झाला, हे तर कर्मानं झालं. पण या वनवासामध्ये तुम्हाला सुख नाही प्राप्त झालं, या 12 वर्षाच्या वनवासातही तुम्हाला दुःख प्राप्त झालं. म्हटले का? त्याचं कारण असं आहे, म्हटले की 12 महिन्यापेक्षा श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाचा परमप्रिय भगवान श्रीकृष्णाने आपल्या 1000 नावापैकी अति आवडतं पुरुषोत्तम नाव ज्या महिन्याला दिलंय, तो महिना जर 13 वर्षांना एकदा येत असतो. तुम्हाला 12 वर्षाचा वनवास झाला, त्या 12 वर्षाच्या वनवासामध्ये 9 वर्ष होऊन गेले. त्या 9 वर्षामध्ये 3दा धोंड्याचा महिना येऊन गेला. कळत न कळत तुम्ही त्याचं व्रतच केलं नाही. आणि जो या धोंड्याच्या महिन्याचं व्रत करत नाही, या धोंड्याच्या महिन्याचं म्हणजे या अधिक मासाचं पुरुषोत्तम मासाचं मल मासाचं व्रत करत नाही, त्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करत नाही, तो कुंभी पाकम नावाच्या नरककुंडामध्ये जातो. नोहे नोहे जो या पुरुषोत्तम मासाचं व्रत करतो तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या जगातले सगळे तीर्थ, सगळे नद, सगळ्या नद्या, सगळे सरोवर, सगळे समुद्र, सगळे व्रत, सगळे वैकल्य, सर्व देवता विद्यमान होतात. तो व्यक्ती 1 महिन्याकरता जगत गुरु बनतो. हे वर्णन आहे. मग धोंड्याच्या महिन्याचं काय काय व्रत आहे? ॲज यू विश, खूप आहे, सगळं करणं शक्य नाही एका माणसाला. 4 महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे या धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी नक्त भोजन केलं पाहिजे. म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर एकदा जेवलं पाहिजे. दिवसा थोडासा काय पेशन्स धरायचे, म्हणजे शांत. नक्त व्रत, त्याला स्टॅमिना पाहिजे. नाही जमत का? दुसरं व्रत आहे एक भुक्त. दिवसा फक्त एकदाच जेवायचं, एकाच प्रकारचं अन्न खायचं, त्याला म्हटलेलं आहे एक भुक्त. हे दुसरं व्रत आहे. तिसरं म्हणजे अयाचित. अयाचे म्हणजे अचानकपणे कोणाच्या तरी इथे जेवायला जायचं. अचानक कोणाकडेही जा, बहिणीकडे जा, भावाकडे जा, मैत्रिणी जा, हे धोंड्याच्या महिन्यात जा, अयाचित म्हटलेलं आहे त्याला. आणि चौथं आहे उपवास. व्याकरणी दृष्ट्या खरा उपवासाचा अर्थ काय आहे? इथे संधी आहे, संधी विग्रह करू, फोड पदच्छेद. उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. म्हणजे मौन व्रत धारण करून देवाच्या सानिध्यामध्ये बसायचं. आणि उपवास म्हणजे खरोखर उपवास करायचा. उपवास म्हणजे असा उपवास नाही की एकादशी आणि खूप खाशी, तसे उपवास करतात लोक, तसा उपवास नाही म्हटले बरं का. उपवास म्हणजे खरं कमी खाणे, फलाहार भक्षण करणे, त्याला म्हटलेलं आहे उपवास. या 4 व्रतापैकी एक तरी व्रत करायचं माता माऊल्यांनो. गंगेचं स्नान करायचं माता माऊल्यांनो. त्याचबरोबर ब्राह्मणांना 33 गोष्टींचं दान करायचं.
33 अनारशांचं दान करायचं. का करायचं? अनारशावर जितकी छिद्र आहे ते काय का अनारशावर, त्या छिद्रांना मोजल्यानंतर तितक्या वर्ष माणूस वैकुंठात राहतो. हा फायदा आहे त्याचा. 33 बत्तासे, 33 अनारसे, 33 पेंड खजूर, 33 खारीक, 33 रोकडे, सगळं 33. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, तेलपात्र, तिळपात्र, गाईचं दान, श्रीमद भागवताच्या पोथीचं दान, हे सगळं ब्राह्मणांना करायचं. धोंड्याचं दान करायचं, जावायलाही करायचं. आणि त्याचबरोबर हे व्रत करून श्रीमद भागवत कथा ऐकायची, पुरुषोत्तम मासाची कथा ऐकायची, त्याचबरोबर शालिग्रामाची पूजा करायची. आणि 1,00,000 तुलसी मंजरिकांनी शालिग्रामाची पूजा करायची. हे सगळं धोंड्याच्या महिन्यात सांगितलेलं आहे. अखंड तुपाचा दिवा लावायचा भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमासमोर, अखंड तेलाचा दिवा लावायचा. ॲज यू विश, जे जे जमल, नॉट ए कंपल्सरी. मग आपल्याला काय सोपं जातं, आपल्याला काय सहज जातं ते करायचं आहे. आता पांडव एकता आधीच दुःखामध्ये की कौरवांनी आम्हाला हरवलं आणि धोंड्याचा महिना येऊन गेला, त्यांना कशाला कळालंच नाही. त्यांना तुमच्याकडनं हे धोंड्याचं व्रत घडलंच नाही म्हटले, आणि म्हणून पर्यायी तुम्हाला दुःख भोगावं लागलं. शेवटची कथा आहे, आरतीमध्ये प्रवेश करू. मग भगवान श्रीकृष्णांना सांगितलं. भगवान श्रीकृष्णांना पांडवांनी विचारलं, नेमका हा धोंड्याचा महिना आहेच कोण? आम्ही ऐकलंच नाही, पहिल्यांदाच ऐकतो. म्हटलं ऐक, जेव्हा पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, काल बनला, परिणाम बनला, संगीत बनलं, व्याकरण बनलं, त्रैलोक्य बनलं. त्रैलोक्यामध्ये वरती 7 स्वर्ग बनले, भूरलोक, भोरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, महलोक, विष्णुलोक. स्वर्ग हा मृत्यूलोक, 7 द्वीप, 7 सागर, 213 देश, आणि खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ. हे सगळं बनल्यानंतर 7 वार बनले, 2 पक्ष बनले, 12 महिने बनले, 27 नक्षत्र बनले, 9 ग्रह बनले, आणि त्याच्यानंतर एकदम हा धोंड्याचा महिना उत्पन्न झाला. याला सगळ्यांनी तिरस्कृत केलं. तू मळालेला आहे, तू जादाचा आहे, तू अधिकाचा आहे, तुला आमच्यात येता येणार नाही, कारण की सूर्यानं तुला नाकारलंय. सूर्य तुझ्यामध्ये फिरणार नाही म्हणजे तू आमच्या काही कामाचा नाही, म्हणजे तुला मालिन्य प्राप्त झालेलं आहे, तू बिनकामाचा आहे, घरी जाऊन झोपून राहा म्हणले. तो म्हणला मला तुमच्यात घ्या, नाही तर मी मरीन, मरायचं तर मर म्हटले. मग जिसका कोई नाही होता उसका भगवान होता है. या धोंड्याच्या महिन्याला आपण सुरुवातीलाच ऐकलं ना, 12 महिन्यांनी नाकारलं, त्याला मालिन्य प्राप्त झालं, तो उदासीन झाला, मरणासन्न स्थितीला प्राप्त झाला, म्हणून मलमास झाला. जादाच आहे म्हणून अधिक मास. वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना शरण गेला आणि भगवान विष्णूंना म्हणाला, मला न्याय द्या. आय वॉन्ट टू बेकेमॅस, आय वॉन्ट टू स्टेटस, म्हणजे मला एक काय म्हणतात प्रतिष्ठा पाहिजे. इथं असं कोणी आहे का ज्याला प्रतिष्ठा लागत नाही, मान सन्मान लागत नाही? सांगा कोणी असेल तर, म्हणजे पाद प्रक्षालन करतो, साष्टांग प्रणिपात, सगळ्याला पाहिजे ना, स्टेटस पाहिजे की नाही? सगळ्याला मान सन्मान पाहिजे का नाही? सगळ्याला पाहिजे. धोंड्याचा महिना म्हणला आय वॉन्ट टू नीड अ स्टेटस, मला प्रतिष्ठा पाहिजे. 12 महिन्यांनी मला नाकारलंय, माझी काय चुकी आहे? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ जसे लाईनीनं उत्पन्न झालं तसं मागून मी उत्पन्न झालो. मी त्यांना म्हणलो मला 13वा महिना करा, ते म्हणले 12च आहे. सूर्यानं 12 मध्ये स्वतःला वाटून घेतलं, तुझी गरजच नाही, मला देवा न्याय द्या. सूर्याला सांगा की माझ्यामध्ये फिर, नाहीतर मी मरीन. भगवान विष्णू म्हणले, अरे थोडंसं सब्र का फल मीठा होत आहे, थोडा धीरज धर. हा काही ऐके ना. चक्कर येऊन हा धोंड्याचा महिना भगवान श्रीकृष्ण सांगतात पांडवांना वैकुंठ लोकामध्ये पडला. गरुड याला पंख्यानं वारं घालू लागला, तर हा म्हणला मला वारं गिरं नको, मी इथं एसीचं वारं खायला नाही आलो, मला न्याय द्या, मला स्टेटस द्या. तर भगवान विष्णूंनी गरुडावर बसून या धोंड्याच्या महिन्याला गोलोकधामामध्ये नेलं. आणि गोलोकधामाचे रासाधिपती भगवान श्रीकृष्ण जे राधा राणीसोबत बसलेले आहे, ज्यांचं वय 10 वर्षाचं आहे, ज्यांच्या बाजूला राधा राणी बसलेली आहे आणि आजूबाजूला खूप गोपी आणि त्याचबरोबर गायी आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, हा मरण्याची इच्छा करतोय, सगळ्यांनी याला नाकारलंय, काहीतरी करा भगवंता. तर भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे छे तू माझा भक्त आहे, तुम्हाला शरण आला. इथे गोलोकधामामध्ये कोणालाही जरा नाही, मृत्यू नाही, कोणी दुःखी नाही. बघ या 12 महिन्यामध्ये जितकं श्रेष्ठत्व नाही तितकं श्रेष्ठत्व तुला प्रदान करतो. आज से इस दुनिया में तू मेरे नाम से जाना जाएगा. लोग तुझे अधिक मास मलमास नहीं पुरुषोत्तम मास कहेंगे. जो मेरा 1000 नामों से सर्वश्रेष्ठ नाम है पुरुषोत्तम. और बस मैं तुझे मेरा नाम नहीं दे रहा हूँ, मेरे सभी गुण धर्म, मेरी सभी चीजें तुझको प्रदान कर रहा हूँ. म्हणजे या पुरुषोत्तम महिन्याची सेवा लोक कृष्णाचा महिना समजून करतील. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जो भक्त एकही व्रत करेल तर त्याला करोडो यज्ञापेक्षाही श्रेष्ठ असं फळ प्राप्त होईल. तो भक्त वैकुंठ लोकाला जाऊन राहील असं वर्णन याच्यामध्ये आहे. आणि आजपासून तू आता मरण्याची भाषा करू नको. सगळ्या महिन्यामध्ये मी तुला सर्वश्रेष्ठ केलेलं आहे.
तू मंगल कार्याला वर्जित राहशील, पण धार्मिक दृष्टीनं तुझं खूप महत्त्व असेल म्हटले. पुरुषोत्तमा कृष्ण सांगतायत विष्णू समोर या ठिकाणी त्या धोंड्याच्या महिन्याला, आता तू गरुडावर बसून म्हणजे कायमचं काय कर, तू वैकुंठ लोकामध्ये राहा. तुझ्या महिन्यामध्ये पण लक्षात ठेव, सुपारी फुटण्याचा कार्यक्रम होणार नाही, त्याचबरोबर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार नाही, वास्तुशांतीचा कार्यक्रम होणार नाही, लग्नाचा कार्यक्रम वगैरे तुझ्या महिन्यात होणार नाही. हां, पण तुझ्या महिन्यामध्ये कथा, कीर्तन, जप तप, अनुष्ठान, दान धर्म, श्रीमद भागवत कथा, तुलसी अर्चन, दीपदान, अपूपदान, कांस्यदान, कार्पासदान, हे सगळं 12 महिन्यापेक्षाही सर्व. तू 3 वर्षाला एकदाच येशील, पण तू आल्यावर ते 12ही घाबरतील. अरे बाबा हा आला, आता आपण शांत. बाकीचे शांत आहेत ना, आता हा आला, बाकीचे महिन्याच नाव आहे का, आता बाकीचे शांत राहतील म्हटले. तू आल्यावर तुझी वाट पाहतील म्हटले सगळेजण. 3 वर्षाला 32 महिने 16 दिवसानं तू येशील. उद्याची कथा एकदम अलौकिक आहे. उद्या या धोंड्याच्या महिन्याचं कोणी कोणी सेवन केलं, द्रौपदी मागच्या जन्मातली कोण होती, आणि या सगळ्या गोष्टी, दीपाचं काय, दीपदानाचं वगैरे काय महत्त्व आहे, या सगळ्या कथा उद्या आहे. आज जरी पहिला दिवस होता तर थोडंसं जरा वेळेचा अभाव, थोडंसं उशिरा कथा चालू झाली. उद्या मात्र बरोबर 7 वाजताच कथा चालू होईल. पहिली आरती 7ला होईल आणि नंतरची आरती 9:45ला होईल. 2च दिवसाची कथा आहे, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. वृंदावन बिहारी लाल की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, पुरुषोत्तम मास की जय. नमः पार्वते पतये हर हर महादेव. महारुद्र बजरंग बली की आरारदिग्यम महाप्रतिगृहताम श्रीमण नित्य निकुंज विहारण्यन्म राधाराणी श्रीमद्भागवत ग्रंथराज गिरिराज गोवर्धन गोपाल कृष्ण तुलसी गौदेवतान्म मंडप सहित स्थापित देवतान्म राधा माधवान्म राधा गोविंदान्म बजरंग बली महारुद्र मारुति काशी विश्वनाथ देवता सहिताय दत्तात्रय पुरुषोत्तम ग्रंथराज देवता सहिताय. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकांक्षो मंगलाय तनोहरि. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला, नंद के नंद श्री आनंद कंद मोहन व्रज चंद. राधिका रमन बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली. लतन में ठाड़े बनमाली, भ्रमरसी अलक कस्तूरी तिलक. चंद्र सी छल ललित छवि श्याम प्यारे के, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती गाइए सभी लोग जरा. की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे. गगन से सुमन राशि बरसे, बजे मुरचंग मधुर मृदंग. वालनी संग अतुल रत गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. जहाते प्रकट भई गंगा, कलुष
बलिहारिणी श्री गंगा स्मरणते होत मोह भंगा बसी शिवशीष जटा के बीच रहे अघ की चरण छबे श्री बनवारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारे की आरती कुंज बिहारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारी की चमकते उज्ज्वल तट रेणु बाज रहे वृंदावन बेणु चहो दिशे गोपी ग्वाल धेणु हसत मुख मंद यशोदानंद देवकी छंद भक्ति श्री गोपी कुमारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की लौथवती विकराळ ब्रह्मांडे माळा विषय कंठक काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथून या जल निर्मळ वाहे जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयने विशाळा अर्धांगे पर्वते सुमनांच्या माळा विभूतीचे उधळणा श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे ओम्हा वेल्हाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळो भावारती ओवाळो तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवचित हलहलते उठले ते तो आसुरपण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळो भावारती ओवाळो तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणेवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळो भावारती ओवाळो तुझ कर्पूर गौरा सत्राणे हुट्टाणे हुंकार बदनी करडल जलभूमंडळ सिंधू जलगगनी गडगडे ब्रह्मांडाचे त्रिभुवनी सुरवर नरनीश झाल्या पळणी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादन भिकृतांता जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मांजीला खेद कराडले ब्रह्मांड गगन उच्छेद रामे रामदासा शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचेडी प्रसादन भेकृतांता जय देव दुर्गे दुर्गड भारे तुझ विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय महिषासुरमर्दन दैत्यासुरमर्दने सुरवर ईशभर वर दे तारक संजीविने जय देवी
त्रिभुवनी भवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाज पडता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे ते तो दासा लागे पाऊस लवलाही जय देवी जय महिषासुर मर्दन दैत्यासुर मर्दने सुरवर ईशवर वर दे तारक संजीविनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा होशी निज भगता क्लेशापासून सोडवे दुःखापासून सोडवे सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नर हलतल्लिंधारा पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुर मर्दन दैत्यासुर मर्दने सुरवर ईशवर वरदे तारक संजीविनी जय देव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि आरतीला पाणी फिरवा दोनदा कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जल संस्थितेन प्रदीप्त भाषा सहसंगतेन नीराञ्जनं तुं जगदीश पुरवे मन्दारमालां कपालकायं मन्दारमालां शशिशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय ओम नमः शिवाय च नमः शिवाय श्रीमद गुरुचरित्र ग्रंथराज पुरुषोत्तम महात्मा ग्रंथराज सहिताय श्रीमद भागवत ग्रंथराज राधा कृष्ण देवताय नमः महारुद्र हनुमत देवताय नमः तथा च काशी विश्वनाथ देवता सहिताय मंडप सहिताय स्थापित देवताय शनिच्चर देवता शीतला माता देवता सहिताय कर्पूर निरंजन धूपम दीपम समर्पयामि गिरिराज गोवर्धन वाक्य बिहारी श्रीमद भागवत ग्रंथराज पुराण पुरुषोत्तमाय नमः वंदनानाम ध्यानानाम प्रार्थनानाम घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणा गुरुजी आणि मंत्र पुष्पांजली म्हणा घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगे आनंदे पूजिन भावे वाळीन मने नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियत्वा बुद्ध्यात्मना जागरण करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि एवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण हरे हरे ओम जतेन जज्ञमय जयन्त देवा स्थानि धर्माणि व्रतमान्याः सन्न ते अनागं महिमानः सचन्तं चत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिनी नमो वै वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राजमहाराजमधिपत्यमह्यं समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वा विशान्तादा प्रार्धात् प्रतवै समुद्रपर्यन्ताया
एकराळी तथापि श्लोकोरभिहितो मृतपरिवेष्टितारो मृतस्यावसंगहे आयुष्यतशकामप्रिये विश्वे देवा सभासदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे धीमहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ विश्वतश्च विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतो तस्मात् सम्बाहुभ्यां धमते सम्पत्तिर्द्यावा भूमि जनन् देव एकः सिद्धिबुद्धि सहित महामङ्गलमूर्तिदेवताभ्यो नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी देवता अधिकमास प्रीत्यर्थे पूजन षष्ठकर्मणां प्रीत्यर्थेन मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि जानिकानि बाबानि जन्मांतरे च प्रदक्षिणा घाला जागेवरते जानिकानि बाबानि जन्मांतरे च रक्ष रक्ष परमेश्वर मंत्रहेनं क्रियाहेनं भक्तेनं श्रीश्वर जद पूजितं मया देव परिपूर्ण नमस्तुते अवाहं च न जानामि तवार्चन पूजां च क्षमतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आपदा सुख संपत्ति तत पुण्यहोम तव दर्शनात् तत्पुण्यहोम तव दर्शनात् आता मध्ये पाणी घ्या यजमानाने ओम एतान्वितेशो अत्र गंध धूप दीप फल तांबूल सुदक्षां प्रदक्षिणां प्रति गृह्यताम एक पळीभर पाणी सोडून द्या पळीभर पाणी सोडून द्या शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं च सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोक एकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। ये थोड़ा अधर्म का धर्म की जय हो, विश्व का कल्याण हो, मानवों में एकता हो, प्राणियों में सद्भावना हो, गौ हत्या बंद हो, गौ हत्या बंद हो, गौ हत्या बंद हो, सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की जय हो, सब संतन की जय हो, अपने अपने माता पिता की जय हो, अपने अपने सदगुरुदेव की पुरुषोत्तम भगवान की पुरुषोत्तम मास की वृंदावन बिहारी लाल की जय, महारुद्र हनुमान जी महाराज की जय, शीतला माता की जय, शनैश्वर भगवान की नमः पार्वते पतये हर हर महादेव की कृष्णेश्वर महादेव की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांतिप्रभु एकनाथ महाराज की जय। परम भक्त श्री घनश्याम जी देशपांडे इनके शादी की सालगिरह है आज, मैरिज एनिवर्सरी है, तो उनका स्वागत अभिनंदन पूजन कॉलोनी की ओर से और ये जो संयोजन समिति कथा की उनसे उनकी ओर से होगी। आपको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं। पूतो फलो भगवान आपको निरोगिता प्रदान करे, आपको ऐश्वर्य आरोग्य प्रदान करे और आपके कर कमलों द्वारा धर्म की ठाकुर जी की बाके बिहारी जी की ऐसे ही सेवा अखंड होती रहे, ऐसे आपको आशीर्वाद प्रदान करते हैं। हाँ, बोला। ठीक आहे। हॅलो, तर आज महारुद्र महिला मंडळ यांच्या वतीने श्री पुरुषोत्तम महात्म्य कथा यांचं आयोजन केलेलं आहे। तर आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। परम पूज्य गुरुदेव श्री विनोद कृष्ण शास्त्रीजी यांचे मनापासून सर्वांचे
खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आयोजन समितीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला पाठक काका आणि यांचं पण आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. तर हा कार्यक्रम महारुद्र महिला मंडळ हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. तर या आजच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या येथील घनश्याम देशपांडे सर यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. हे आपल्याला या ठिकाणी ह्या महारुद्र मंदिराच्या माध्यमातून ते आपल्याला सर्वांना भक्ती मार्गाला लावण्याचं काम बऱ्याच दिवसापासून ते करत असतात. यामध्ये रामरक्षा आहे, विष्णू सहस्त्रनाम, शिवाष्टकम, लिंगाष्टकम, हनुमान चालीसा या सर्व माध्यमातून इथल्या जे काही नागरिक आहेत, मुलं आहेत, शाळेतील महिला आहेत, या सर्वांना हे खूप चांगल्या प्रकारे भक्ती मार्गाला लावण्याचं काम आणि या ठिकाणी एक धार्मिक जपण्याचं काम हे या खूप दिवसापासून करतात. तर त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आपला हा लग्नाचा वाढदिवस आपणास खूप समाधान, शांती आणि दीर्घ आयुष्य लाभो. आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव. तर मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या येथील हरीश राठोड यांना विनंती करतो की त्यांनी देशपांडे साहेबाचं पुष्प आणि मोत्याची माळ देऊन त्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. धन्यवाद सर. यानंतर नयना देशपांडे मॅडम वहिनी यांचं स्वागत अर्चना वहिनी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंगल दिन हा आज उदेला, स्वागत आपुले करण्याला. मंगल दिन हा आज उदेला,